आणि यानंतर थेट जाऊयात आदित्य ठाकरे सध्या बोलतायत। अपील करत आहोत। आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये आहोत। इथे आम्हाला सांगण्यात येत आहे की आपण कुंभसाठी पुढच्या वर्षीसाठी मोठा खर्च करत आहात। काल ह्या दोन लहान मुलांनी, शाळेतल्या मुलांनी, स्मिता ह्याचं नाव आदित्य, ह्याचं पण नाव आदित्य, ह्या दोघांनी व्हिडिओ बनवून देशभरात आपण पाहतोय एक वेगळी जी काही मोहीम चालवली आहे, विद्यार्थ्यांनी चालवलेली आहे। देशभरातल्या गावागावात विद्यार्थी येतात पुढे आणि आपल्या शाळेबद्दल जी काही स्थिती आहे किंवा रस्त्याची असेल, गावाची असेल, त्याच्याबद्दल बोलतात। काल आम्ही आल्यानंतर, आता आम्ही आल्यानंतर, काल रात्री आम्ही पाहत होतो, काल रात्रीपासून डागडुजी सुरू झालेली आहे। आज आम्ही येणार आजचा दौरा म्हणून कालपासून डागडुजी सुरू झाली। सकाळी कलेक्टर येऊन गेले, आमदार येऊन गेले, पण जे येऊन गेले ते तिथेच गावाच्या दाराआड येऊन गेलेत। आज ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत तिथे आपण पहा परिस्थिती काय आहे। मी प्रेसला विनंती करीन, मी इथून थोडं पुढे निघाल्यानंतर आपण या रस्त्याची पूर्ण हाल जे आहेत ते पाहावे। त्यानंतर इथून बांधावरनं ही लहान मुलं चालत जातात, अनेकदा अनवाणी चालत जातात, कारण जे चपला आहेत त्या देखील फाटतात। आणि तिथे आम्ही पहिले शाळेत गेल्यानंतर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोल्या नाही आहेत, बाथरूम नाही आहेत। एका मंदिराच्या परिसरात एक वर्गखोली बसली होती, दुसरी वर्गखोली आहे, तिथे 3 वर्ग एकत्र बसतात। अक्षरशः शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल आहेत। मुख्यमंत्री महोदय, आपण जर पाहत असाल तर जसं आपल्या एका आमदारासाठी आपण काल स्पेशल केस करून 18 कोटी शासकीय पैशाचे कर्ज दिलेले आहेत, तसं जरा स्पेशल केस करून अशा शाळांना आणि अशा गावांना देखील आपला फंड इथे पोहोचेल आणि नुसतं पोहोचेल तो कॉन्ट्रॅक्टरच्या हातात आणि पोटात नाही, तर खरोखर रस्त्यावर येईल हे आपण काळजीपूर्वक पाहावं। जे मला इकडचे सरपंच आणि स्थानिक गावकरी सांगत होते ते हेच आहे, 2 वर्षापूर्वी पण हा रस्ता बनवला गेला आणि तो रस्ता असं सगळ्यांना वाटलं होतं की टिकेल, पण 2 वर्षापूर्वीचा रस्ता आणि आता काल रात्रीचा केलेला डागडुजीचा रस्ता दिसतोय का तुम्हाला? कोणाला नाही दिसत आहे। मुख्यमंत्री महोदय, जरा लक्ष असू द्या। आता तुम्ही शाळेची व्यथा मांडताय, शिक्षण मंत्र्यांचं शहर आहे, जिल्हा आहे, तिथेच अशी परिस्थिती, राज्याचा काय अंदाज? शिक्षण मंत्र्यांचं लक्ष खरोखर शिक्षणावर आहे का? आणि आपण पाहताय राज्यभरातून, परवा कर्जतमधून झालं आणि काय होतंय की एखाद्याने व्हिडिओ टाकल्यानंतर, एखादा राजकीय दौरा लागल्यानंतर धावपळ होते। सत्ताधारी पक्षाची ही सगळी गाव आहेत, म्हणजे मतदान त्यांना झालेलं आहे किंवा त्यांना वर्षानुवर्ष जे आता सत्तेत बसलेत ते इथून स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। मला याच्यात राजकारण आणायचं नाहीये, पण राजकारणापलीकडे जाऊन मी खास या 2 तरुण विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायला आलो, कारण ह्यांनी हिंमत दाखवली। आणि अशीच विनंती करीन सगळ्या तरुण मित्रांची, देशभरातले असतील, आपल्या राज्यभरातले असतील, की आपण देखील असंच प्रश्न विचारत जा। अगदी आम्हाला विचारले, विरोधी पक्षाला आणि सत्ताधारी पक्षाला, हे आपलं कर्तव्य आणि ते आपण करा। आम्ही आमचं कर्तव्याचं जे काही पालन असतं ते आपल्यामुळे ही राजकीय लोकांना जाग येते। नाशिक शहरात देखील त्यांच्यावर पाणी पडते त्या न्यूज 18 नाशिक शहरात आहात। एक मिनिट, हा, आदिवासी भागामध्ये असा संपूर्ण राज्यातली जर परिस्थिती बघितली तर 50% विद्यार्थी हे खाली झोपतात, त्यांना खाता नाहीयेत। आदिवासी विभागाचा निधी किती खर्च होतो हे सुद्धा कळत नाही। बिलकुल आपल्याला आठवत असेल, मी मंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना दुष्काळी दौरा जेव्हा काढला होता, ह्याच मतदारसंघांमध्ये अनेक गावांमध्ये गेलो होतो। कलेक्टर कदाचित त्यावेळीचे माझ्यासोबत आले होते आणि एखाद्या मंत्र्याचा दौरा लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपण पाहिलं, मग त्र्यंबकेश्वरला जिथे गुप्त गोदावरी पण मागून आहे वगैरे, तिथे ते मंदिरावरती अक्षरशः डोल्यांमधून लोकांना वरती खालती न्यायला लागायचं। मी येत होतो म्हणून रस्ता पहिला कच्चा बनवत होता। म्हणजे अनेक वर्ष आपण पाहतोय की सरकार येतात, सरकार जातात, येतात जातात, बदलतात, पण परिस्थिती का बदलत नाही? आणि परत एकदा मी हेच सांगेन की जसं ही स्पेशल केस एका मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या आमदारासाठी, साखर कारखान्यासाठी, तर लोकांनी प्रश्न विचारले पाहिजेत आम्हाला आणि सत्ताधाऱ्यांनाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या दौऱ्यावर आहेत सध्या आदित्य ठाकरे।